नमस्कार, आदाब. जस्ट लुक न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मी सुफी सय्यद. आपण पाहत आहात जस्ट लुक न्यूज. अहिल्यानगर पूर्वाश्रमीचं अहमदनगर शहर, ऐतिहासिक शहर, ज्याला 550 वर्षांची परंपरा आहे, असं हे ऐतिहासिक शहर. पण सध्या काल रात्री एका ठिकाणी दुर्गा मातेची पूजा चालू असताना तेथील समस्त त्या कार्यकर्त्यांनी रांगोळी काढली आणि त्या रांगोळीमध्ये त्यांनी मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्याविषयी आय लव्ह मोहम्मद त्यांनी जमिनीवरती रांगोळी काढली आणि त्याच्यावरून त्यांनी ये-जा सुरू केली. म्हणजे हा एक अवमानकारक प्रकार, हिणकस प्रकार, ज्याला याचं समर्थन अजिबात करता येणार नाही. सर्वप्रथम मी या घटनेचा सक्त निषेध करतो. हे जे काही घडलं याच्या पाठीमागे कोण आहे, काय आहे, कशासाठी घडलं, काय किस्सा आहे, याची आपल्याला काही खोला जाण्याची आवश्यकता नाही. सद्यस्थितीमध्ये एवढंच फक्त आहे की हे जे वातावरण नगर शहराचं बिघडलेलं आहे आता सध्या या गोष्टीमुळं, याला जबाबदार कोण आहे, हे का केलं गेलं, कशासाठी केलं गेलं, याच्या अगोदर पूर्वी कधीच घडलेलं नव्हतं, हे आत्ताच घडतंय, कशासाठी घडतंय, याला जबाबदार कोण आहे. पोलिसांचं काम करणार, नेत्यांचं काम करणार, सामान्य नागरिकांचं काय त्याच्यामध्ये, सामान्य नागरिकांचे किती हाल होत आहेत तुम्हाला माहिती आहे. 4-5 लोक अशी घटना करून जातात आणि त्याचा जो भुर्दंड आहे तो सामान्य नागरिकांना बसतो. हे कोणी बघितलं का? ज्यांचं हातावरती पोट आहे, त्यांची दुकानं आहे, त्यांची पोरं बाळं शाळेत गेलेली आहेत, येत आहेत, जात आहेत, त्यांच्यावरती किती मोठी आपत्ती येणार हे तुम्हाला माहिती आहे का? 4 माणसं फक्त ही गोष्ट करून जातात, पण पुढचं जे काही घडतं त्याला जबाबदार कोण राहणार आहे? लोकप्रतिनिधी राहणार आहेत का? ती जबाबदार घेणारी आहेत का? ते मंडळी लोकप्रतिनिधी याची जबाबदारी घेणार का? प्रशासन याची जबाबदारी घेणार का? सामान्य नागरिक जे आहेत, जे यांना समर्थन करतायत, ती याची जबाबदारी घेणार का? मला सर्वांना आवाहन करायचं आहे की हिंदू आणि मुस्लिम बांधव दोघांनी एकत्रित मिळून सध्या या स्थितीमध्ये संयम बाळगणं अतिशय आवश्यक आहे. कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. झालं गेलं घडलं याला सोडून द्या. पुढे आपल्याला जायचं आहे. सद्यस्थितीला वातावरण खूप चिघळलेलं आहे. रास्ता रोको आंदोलन होत आहेत. रास्ता रोको आंदोलनाच्या पुढे जर काही घडलंच, याला जबाबदार कोण राहणार आहे? नगर शहराचं वातावरण बिघडतंय. आज न उद्या कधी ना कधी याचा जर स्फोट झाला तर त्याला जबाबदार कोण राहणार आहे? यासाठी त्याकडे कटाक्षानं बघणं फार गरजेचं आहे आणि दोन्ही समाजांना या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. संयम बाळगणं गरजेचं आहे. हे मी तुम्हाला सर्वांना परत एकदा आवाहन करतो की नगर शहराचं वातावरण आपल्याला बिघडवायचं नाहीये. कुणी येवोत, कुणी जावोत, आपल्याला इथे राहायचंय, शहरात राहायचंय, एकमेकाच्या खांद्याला खांदा लावून आपल्याला कार्य करायचे. आणि ही आपली ही संस्कृती आहे, ही भारतीय संस्कृती. या संस्कृतीच्या माध्यमातून आपल्याला एकमेकांचं आयुष्य बघायचंय, एकमेकांना साथ द्यायची. अशा पद्धतीची जी घटना घडली ती निषेधार्ह आहे आणि ही निषेधार्ह घटना ही जी आमच्या समोर घडलेली आहे, मनाला खूप वेदना होत आहेत. आतापर्यंत मला हे दाखवा की कुठल्या मुसलमानानं, कुठल्या इस्लामी धर्मियानं हिंदू देवदेवतांच्याबद्दल अपमानास्पद शब्द, अपमानास्पद पोस्टर जमिनीवरती लावलेत आणि त्याच्यावरती जाऊन येऊन ये-जा त्यानं केली किंवा त्याची विटंबना केली, हे मला दाखवा. एखाद्या शहरात घडला असेल तर तो प्रकार, त्या ठिकाणची जी काही वातावरण असेल, त्या ठिकाणचा जो माणूस असेल, त्याला तुम्ही बेलाशक अटक करा, त्याला तुम्ही फाशी द्या, हेही मी म्हणणार आहे. कारण त्यानं जर चुकीचं वर्तन केलं तर त्याला शिक्षा ही होणं गरजेचं आहे. मग त्या ठिकाणी हिंदू असेल, मुसलमान असेल, ख्रिश्चन असेल, शीख असेल, कुठल्याही जातीचा असेल, त्याला शिक्षा ही होणं गरजेचं आहे. चुकीचं कार्य त्याला माफी नाही. मनापासून मी तुम्हाला आवाहन करतो, नगर शहराचं वातावरण बिघडवू देऊ नका. इस्लाम धर्मामध्ये कुराण शरीफमध्ये लिहिलं आहे की इन्नल्लाह मअस साबिरीन, बेशक अल्लाह ताला सब्र करने वालों के साथ है. आणि सब्र करने वालों के साथ अल्लाह म्हणजे ईश्वर तुमच्या सोबत आहे, तर तुम्हाला कोणाची भीती राहणार आहे? कोणाचीच भीती राहणार नाही. आणि एकमेकांच्या धर्माची विटंबना करून तुम्ही काय साध्य करणार आहात हे तरी आम्हाला सांगा. कृपया करून अशा कुठल्याही गोष्टी, अशा कुठल्याही घटना, अशा कुठल्याही गोष्टी कुणाच्याही हातानं घडता कामा नये. सर्वांनी याबद्दल सजग राहायला हवं. नागरिकांनी सजग राहायला हवं. कुणी याला हवा देता कामा नये.
पुनश्च एकदा मी तुम्हाला आवाहन करतो, नगर शहराचं वातावरण अजिबात बिघडवू देऊ नका. मी मुस्लिमांना सुद्धा आवाहन करतो की नगर शहराचं वातावरण अजिबात बिघडवायचं नाही. कुणाच्याही धार्मिक स्थळावरती दगडफेक करायची नाही. कुणाच्याही धार्मिक स्थळाची, हिंदूंची असेल, ख्रिश्चनची असेल, दलितची असेल, कुठल्याही जातीची असेल, त्यांच्यात धार्मिक क्षेत्रावरती काहीही विटंबना करायची नाहीये. मुसलमानांनी संयम बाळगायचा आहे. ही वेळ संयम बाळगायची आहे. सर्वांना मी आवाहन करतो. परत एकदा मी स्वतः सुफी सय्यद आपणाला आवाहन करतो. जस्ट लुक न्यूजचा मी जर्नलिस्ट आहे. आपणा सर्वांना मी आवाहन करतो की नगर शहराचं वातावरण आपल्याला बिघडवायचं नाहीये. पुनश्च एकदा आपणा सर्वांचे मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो की आतापर्यंतचं वातावरण खूप चांगलं आहे आणि अशाच पद्धतीचं वातावरण आपल्याला नगर शहराचं ठेवायचं आहे. हे एवढंच फक्त लक्षात ठेवा. आजच्या पुरतं इतकंच. पुन्हा भेटूया जस्ट लुक न्यूजमध्ये. मी सुफी सय्यद, जर्नलिस्ट, अहिल्यानगर. नमस्कार, आदाब, अस्सलाम वालेकुम.